कमळ चिन्ह समोरील बटन दाबा. भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार माननीय सौ रजनी संजय सावकारे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. सावकारे साहेब ची ही चौथी टर्म आहे आणि या चौथ्या टर्म मध्ये ते आज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि 16 वर्षापासून त्यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याचशा निवडणुका पार पडल्या. निवडणुका नुसत्या पार नाही पाडल्या तर अपेक्षापेक्षा जास्त यश आणि प्रेम सावकारे साहेबांना मिळालं. प्रत्येक निवडणुकांमध्ये त्यांनी जे काही उमेदवार दिले ते प्रचंड बहुमताने त्यांनी निवडून आणलं आणि भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असलेलं यश त्यांनी खेचून आणलं प्रत्येक वेळेला. पण कुठल्याही निवडणुकांमध्ये किंवा कुठल्याही आपल्या बीजेपीच्या पार्टीच्या कुठल्याही पदाचं मी कधीही मोह ठेवला नाही आणि कधीही त्याची अपेक्षाही ठेवली नाही. कारण मुळात मी रजनी संजय सावकारे साहेब जरी राजकारणात असले तरी त्यांना थोडीफार मदत होईल ह्या प्रयत्न करत असते. पण माझी जी मूळ आवड आहे ती समाजकार्य करणे आहे. सावकारे साहेब जेव्हा राजकारणात गेले त्याच्यानंतर मी एक छोटंसं उदाहरण आपल्याला सांगू शकते, पण त्या उदाहरणाने मला जी प्रेरणा दिली ते आजही मी त्या प्रेरणा अनुसार चालायचा प्रयत्न करत असते. साहेब आमदार झाल्यानंतर बरेचसे ठिकाणी आम्हाला आरतीला मान दिला जातो. असंच एकदा एका ग्रामीण भागात आम्ही आरती निमित्त गेलो होतो. सप्ताह सुरू होता तर सप्ताह संपला, आरती वगैरे झाली. साहेब पुरुषांमध्ये जाऊन बसले, मी स्त्रियांमध्ये गप्पा मारत बसले. तितक्यातच एक स्त्री माझ्या जवळ आली. वयाने ती फार मोठी नव्हती, तरुण होती. नुकतंच तिच्या पतीचं निधन झालेलं होतं एक ॲक्सिडेंटमध्ये. लहान लहान मुलं होती आणि इतक्या अपेक्षेने तिने माझ्याकडे फक्त 2-3 वाक्य बोलले, पण ते वाक्य माझ्या मनाला इतकी भिडली. ती म्हटली की तुम्ही आज एक आमदाराच्या पत्नी आहेत. माझ्यासारख्या अशा असंख्य महिला आहेत की ज्यांच्या हाताला कामाची गरज आहे. माझ्या पतीचं नुकतंच निधन झालेलं आहे. काय फारसं त्यांची परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती, आर्थिक परिस्थिती. तुम्ही आमच्यासारख्या कितीतरी महिला आहेत की ज्यांची तुम्ही जर मदत केली तर खरोखर खूप चांगलं होईल. मला तुमच्याकडनं आर्थिक अपेक्षेची गरज नाही असं ती स्पष्टपणे म्हटली. बस माझ्या हाताला काहीतरी काम द्या किंवा मला काहीतरी सपोर्ट होईल असं काहीतरी करा. या गोष्टीचं खरं सांगू मला इतकं वाटलं की नाही, आपण खरंच आज जे माझ्या पतीकडे सत्ता आहे, पैसा आहे, त्याचा कुठेतरी समाजासाठी उपयोग झाला पाहिजे. या उद्देशाने मी प्रतिष्ठा महिला मंडळाची स्थापना केली आणि या मंडळाच्या माध्यमातून मी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल यासाठी प्रयत्न केले. माझं कार्य आज भुसावळकरांसाठी मी 13-14 वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून काम करते. महिला सक्षमीकरणासाठी काम करते. महिलांसाठी ट्रेनिंग असो, त्यांच्यात असलेल्या कलागुणांना व्याव देण्याचं असो किंवा त्यांनी जे प्रोडक्ट तयार केलेले असतात त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वेळोवेळी एक्झिबिशन्स अरेंज करणे असो, त्या सगळ्या उपक्रम मी महिलांसाठी, महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी करत असते. आनंद वाटतो मला सांगताना की आज भुसावळच्या बऱ्याचशा महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. आज प्रतिष्ठा महिला मंडळाचं जे ग्रुप आहे त्याच्यामध्ये जवळपास 300-350 महिला आहेत की ज्या छोटे छोटे गृहउद्योग करत असतात. त्यांच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं कार्य सावकारे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सहकार्याने मी मंडळाच्या माध्यमातून करत आलेली आहे. मला माझ्या भारतीय असण्याचा आणि माझ्या इतिहासातील महान पुरुष, महान स्त्रियांचा गर्व आहे. त्यांचा इतिहास आपण विसरू नये, आजच्या पिढीने विसरू नये, युवा वर्गाने असो किंवा आपल्या मुलांनी विसरू नये. यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित बरेचसे कार्यक्रम मी घेतले. आपण सगळ्यांना माहीत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं 350 दिलं, असे स्वातंत्र्य सेनानींच्या जीवनावर आधारित नाटकं असो, आपल्या महान स्त्रिया सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आज महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला,
आई जिजाऊ ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सारखं व्यक्तिमत्व घडवलं, झाशीची राणी ज्यांची शौर्याची गाथा ऐकत ऐकत आज आपण मोठे झालो, असे महान पुरुष महान स्त्रियांच्या जीवनावर आधारित उपक्रम मी घेतले. आणि या उपक्रमामध्ये फक्त त्यांचा इतिहास कळावा हाच एक उद्देश नव्हता, तर त्याच्यासाठी जी काही लागतं म्हणजे स्थानिक कलाकार असो, त्याचबरोबरीने फोटोग्राफर असो, कोरिओग्राफर असो, मेकअप आर्टिस्ट असो, किंवा ते सगळं मॅनेज करणारी जी टीम आहे ती कॉस्ट्युम डिझायनर असो, सगळेचे सगळे आपले भुसावळचे स्थानिक होते. म्हणजे काय तर एका पद्धतीने या कार्यक्रमाच्या माध्यमातून भुसावळमध्ये असलेलं टॅलेंट तर बाहेर आलंच, पण त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या फील्डला रिलेटेड लोकांना कुठेतरी रोजगाराची संधी मिळाली. असे बरेचसे उपक्रम मी माझ्या मंडळाच्या माध्यमातून घेत असते. म्हणूनच भुसावळकरांसाठी मी नवीन नाही, मला खूप बऱ्याच जण ओळखतात की प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून छान कार्यक्रम घेतली जातात. सांस्कृतिक असो, सामाजिक असो, बरेचसे पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम आम्ही घेतले. कुपोषित मुलांसाठी चेकअप कॅम्प घेतले, महिलांसाठी चेकअप कॅम्प घेतले, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम घेत होतो. या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भुसावळकरांना रजनी सावकारांची एक ओळख निर्माण झाली. मला या गोष्टीचं कुठेतरी वाईट वाटतं की खूप काही चर्चा केल्या जातात. सावकारे साहेब त्याच्यावर नक्कीच खूप चांगलं बोलतील की आरक्षण मॅनेज करून आणलं, पण खरं सांगायचं तर सावकारे साहेब बोलतील आरक्षण हे मॅनेज होतं का? आज एक SC कॅटेगरीची महिलेला नेतृत्व करायची संधी मिळाली, पक्षाने त्याची दखल घेतली आणि आज मी या भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष या पदी मला जी उमेदवारी मिळाली त्याबद्दल खूप काही नेगेटिव्ह बोललं जातं. सावकारे साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनातून, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून जी काही सामाजिक उपक्रम घेतले याची दखल ज्यावेळेस आरक्षण डिक्लेअर झालं त्यावेळेला पॉलिटिकल लोकांसोबतच मला नॉन पॉलिटिकल लोकांचेही खूप आशीर्वाद मिळाले, फोन आले, काहींनी मेसेज टाकले. खरं तर राजकारणात येणं म्हणजे मी आधीही सांगितलं की राजकारण मी येईल असं मला कधीही वाटलं नव्हतं आणि सावकारे साहेबांनाही कधी वाटलं नाही. पक्षाला तसं कळवण्यातही आलं की आमची फारशी इच्छा नाही, आपण सेकंड ऑप्शन शोधावं. मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली. आज माझ्यासाठी खूप मोठा गर्वाचा तो दिवस होता. कुठेतरी 14 वर्षापासून करत आलेल्या कामांची पावती म्हणा किंवा एक मोठा अवॉर्ड म्हणा की मुख्यमंत्री साहेबांनी तिथे सांगितलं की पक्षाच्या सर्वेतूनही माझं नाव पुढे आलं आणि आज मला भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाचं म्हणून मला ही संधी मिळाली. तर मला एक असंच वाटतं की ज्यावेळेस नेगेटिव्ह कमेंट्स होतात त्यावेळेला मन कुठेतरी नाराज होतं, पण मला आनंदही या गोष्टीचा आहे की पॉलिटिकल लोकांचा तर साथ आहेच, भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी, नगरसेवक सगळ्यांची मला साथ आहेच, पण जी नॉन पॉलिटिकल लोक आहे, डॉक्टर आहे, शिक्षक आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, यांनी भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मला वेगवेगळ्या माध्यमातून दिले. मी त्या सगळ्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि भारतीय जनता पार्टीचा आभार व्यक्त करते. मुख्यमंत्री साहेबांचे, आपले गिरीश भाऊंचे, रक्षाताई, आपले सगळ्यांचे लाडके सावकारे साहेब यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मला तेवढं कॅपेबल समजलं. इथे मी आपल्या समोर उभी आहे भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून आणि आमच्या या प्रभाग क्रमांक 1 आणि 7 मधून उपस्थित असलेले सगळे आमचे उमेदवार यांच्यासाठी ही आपण ही सभा आयोजित केलेली आहे. इथे उपस्थित सगळे माता भगिनी बंधूंना मी विनंती करते की गेला कित्येक काळ आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. खूप काही मी बोलावंसं असं मला वाटत नाही, पण ज्या वेळेला केंद्रात आपली बीजेपीची सत्ता आहे, राज्यात आपली बीजेपीची सत्ता आहे आणि जर म्युन्सिपलमध्ये म्हणजे आपल्या नगरपालिकेमध्ये पण जर समविचारी लोकांची सत्ता आली तर नक्कीच येणाऱ्या पुढील काळामध्ये आपल्या पक्षातर्फे भरीव अशी विकासाची कामं होणार आहे. आताच आपण राजू मामांचं भाषण ऐकलं, त्यांचं स्पीच ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे अनुभवाचे बोल आपल्या समक्ष मांडले.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला समविचारी लोक एकत्रित येतात त्यावेळी सगळे गोष्टी अगदी इझिली होतात, इझिली पार पडतात, कुठलेही अडथळे निर्माण होत नाही तर सावकारे साहेब पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणतात, योजना मंजूर करून आणतात, पण पालिकेत सभाच होत नाही, ठरावच होत नाही, मग पुढचं कसं करणार? जर आपली भारतीय जनता पार्टीचं सत्ता बसलं तर साहेबांनी आतापर्यंत भरपूर निधी भुसावळच्या सर्वांगीण विकासासाठी आणलेला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ज्यामध्ये मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, गटार, स्वच्छता, शहराचं सुशोभीकरण करणे, रोजगार उपलब्ध करून देणे या सगळ्या गोष्टी निगडीत असतात. रस्त्यांची कामं आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय कामकाज आहे आणि त्याच्या माध्यमातून शहरातील जवळपास 70% वर रस्त्याची कामं झालेली आहे. डांबरीकरण झाले आहे, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये काँक्रिटीकरणचे रस्ते झालेले आहेत. पाण्याच्या समस्या ज्या माझ्या माता भगिनी मला नेहमी सांगत असतात, कारण पाणी हे आपल्या महिलांना निगडीत असलेला, महिलांना लागणारा हा दैनंदिन जीवनाचा गरजेचा असा विषय आहे. त्यावरही सावकारे साहेबांनी मागेही सांगितलं, मीही महिलांना वेळोवेळी सांगत असते की अमृत योजना 1 अंतर्गत काय झालं. अमृत योजना 1 जेव्हा टप्पा 1 होता त्यावेळेला ज्यांना काम देणं त्यांनी केलं नाही त्याच्यावरची जी लीगल ॲक्शन असते त्या घेण्यात येत आहे. पण अमृत योजना अंतर्गत 2nd टप्पा सुरू झालेला आहे. पाण्याची पाईपलाईनची कामं सुरू झालेली आहे. संपूर्ण भुसावळमध्ये पाईपलाईन टाकल्यानंतर त्याची टेस्टिंग झाल्यानंतर संपूर्ण भुसावळमध्ये पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष लागेल असं आपण आधीही सांगितलेलं आहे. मीही आपल्याला तेच सांगू इच्छिते की येणाऱ्या पुढील काळामध्ये अमृत योजना फेज 2 अंतर्गत संपूर्ण भुसावळमध्ये पाणीची व्यवस्था, पाणीचे जे नियोजन आहे ते अगदी सुरळीतपणे होईल हे सावकारे साहेब वेळोवेळी सांगतच आलेले आहेत आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांची सभा होती त्यावेळेस त्यांनाही सांगितलेलं आहे. शहराचं सुशोभीकरण त्याच्यासाठी पण सावकारे साहेबांच्या माध्यमातून तापी नदीजवळचा जो घाट आहे त्या घाटाचं सुशोभीकरणासाठी प्रस्ताव दिलेला आहे, तो मान्य पण झालेला आहे आणि त्याच्या अंतर्गत देखील आपल्या तापी नदीच्या घाटावरचं सुशोभीकरण होणार आहे. जुगादेवी परिसरमध्ये बॉटनिकल गार्डन तयार होणार आहे. त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या भुसावळ शहराचं सुशोभीकरण तर होणारच आहे, पण त्याचबरोबरीने नवयुवकांना आणि महिलांना रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे. असेच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गटारीचा असतो. आपल्या इथे ज्या ओपन गटारी आहे, आम्ही आमचा जो वचननामा दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की साहेबांनी आधीच अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम बसवण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे, तोही मंजूर होईल आणि आपल्या भुसावळ शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम होईल आणि त्याच्यामुळे स्वच्छतेचा जो प्रश्न आहे त्यातला 50% स्वच्छतेचा प्रश्न हा मिटणार आहे आणि उरलेला 50% मग त्याच्यामध्ये शहरामधील जो कचरा संकलनाचं कार्य आहे ते वेळोवेळी पाठपुरावा करून योग्य पद्धतीने तो केला जाईल. त्याचबरोबरीने जो कचरा कलेक्ट होईल त्या कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याला घन कचरा व्यवस्थापन प्रक्रिया अंतर्गत त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने केली जाईल. जे सांडपाणी आहे त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया करून त्या सांडपाणीचा वापर कशा पद्धतीने करण्यात येईल त्याचाही वचननामामध्ये आम्ही डिटेल दिलेली आहे. याचबरोबरीने अनेक अशी विकास कामं आहे की जी आम्ही आखून ठेवलेली आहे, पण ही सगळी करण्याची संधी आपण सगळ्यांनी मला देणं गरजेचं आहे. मी आपल्या सगळ्यांना भुसावळकरांना विनम्र अशी विनंती करते की गेल्या कित्येक वर्षापासून 4 टर्म पासून तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम सावकारे साहेबांवर आहेत. जसं सांगितलं त्याप्रमाणे हा प्रभाग भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मी आपल्या सगळ्या माता भगिनी बंधूंना विनंती करते की येणाऱ्या 2 डिसेंबरला भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी मी रजनी संजय सावकारे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे जितकेही उमेदवार उभे आहेत त्या प्रत्येकाला आपले आशीर्वाद मतदानाच्या स्वरूपात द्यावा आणि आमची सगळी टीमला सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देऊन नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, आम्हाला सहकार्य करावं. मतदानाच्या दिवशी
लवकरात लवकर जसं बाजूमामांनी सांगितलं त्याप्रमाणे मतदानाच्या दिवशी लवकरात लवकर येऊन आपलं मतदानाचं कर्तव्य तुम्ही पार पाडावे. आपले मित्र आजूबाजूचे जे काही रिलेटिव्स आहेत, काही बाहेर गेलेले असतील, त्यांना मतदानासाठी प्रेरित करा. मतदान आपल्याला संविधानाने दिलेला सर्वश्रेष्ठ अधिकार आहे, त्याचा आपण नक्की वापर करावा. जास्तीत जास्त संख्येने मतदानाची प्रक्रिया पार पाडावी ही मी आपल्या सगळ्यांना नम्र अशी विनंती करते. छोटा मुँह बड़ी बात, काही माझं चुकलं असेल तर आपण सगळ्यांनी मला लहान समजून क्षमा करावे. पुनश्च एकदा मी आमच्या पार्टीचे आणि सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि पुनश्च आपल्या सगळ्यांना विनंती करते की येणारा 2 डिसेंबरला भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला आपलं भरभरून आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला निवडून द्यावा. तुमची सेवा करायची संधी द्यावी हीच विनंती करते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. कमळ चिन्ह समोरील बटन दाबा. भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार माननीय सौ रजनी संजय सावकारे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.